भाजपनंतर आता कॉक्रोच जनता पक्षाचा मोर्चा एकनाथ शिंदेंकडे वळतोय का? सोशल मीडियावर मोदी सरकारला, शिक्षण मंत्रालयाला आणि सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करणारी ही डिजिटल चळवळ आता थेट शिंदेंच्या बालेकिल्ल्यात शिरतेय का? ठाणे महापालिका आणि 2800 कोटी रुपयांच्या TDR प्रकरणाची दखल घेण्यामागे फक्त पर्यावरणाचा मुद्दा आहे की त्यामागे मोठं राजकीय गणित आहे? ज्या ठाण्यात एकनाथ शिंदे यांचा शब्द अंतिम मानला जातो, जिथे गेली 3 दशकं शिवसेनेचं वर्चस्व राहिलं, जिथे महापालिकेतील प्रत्येक महत्त्वाचा निर्णय शिंदेंच्या राजकीय प्रभावाच्या कक्षेत असल्याचं विरोधक म्हणतात, त्या ठाण्यातील इतक्या मोठ्या प्रकरणावर आता कॉक्रोच जनता पक्षाने बोट ठेवलंय. मग हा केवळ एक ट्विट आहे की पुढच्या डिजिटल आंदोलनाची सुरुवात? भाजपनंतर आता NDAच्या मित्रपक्षांनीही कॉक्रोच जनता पक्ष टार्गेट करणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियावर 2 कोटींपेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहोचलेली ही चळवळ जर ठाण्यासारख्या राजकीय दृष्ट्या संवेदनशील विषयांमध्ये उडी घेत असेल तर त्याचा फटका कोणाला बसणार? कारण गेल्या काही महिन्यात एक गोष्ट स्पष्ट दिसते, कॉक्रोच जनता पक्ष फक्त मीम्स बनवणारी किंवा व्यंगचित्र पोस्ट करणारी मोहीम राहिलेली नाही. नीट पेपर फुटीपासून बेरोजगारीपर्यंत, शिक्षण व्यवस्थेपासून प्रशासनिक निर्णयांपर्यंत अनेक विषयांवर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. आणि आता प्रथमच त्यांनी महाराष्ट्रातील स्थानिक सत्तेच्या एका मोठ्या केंद्राकडे लक्ष वळवलंय, ते म्हणजे ठाणे. ठाणे हे फक्त एक शहर नाही, महाराष्ट्राच्या सत्ताकारणात ठाण्याला स्वतंत्र राजकीय वजन आहे. आणि ठाणे म्हटलं की एक नाव आपोआप समोर येतं, एकनाथ शिंदे. अनेक वर्ष महापालिकेपासून विधानसभा, मंत्रालयापासून मुख्यमंत्री पदापर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास ठाण्याच्या बळावर उभा राहिलाय. त्यामुळे ठाणे महापालिकेत जे घडतं त्याकडे राज्याचं लक्ष असतं. आणि अशाच वेळी समोर आलं 2800 कोटी रुपयांच्या TDRचं प्रकरण. एका अग्रगण्य वृत्तपत्राने उघड केलेल्या माहितीनुसार संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरातील चितळसर मानपाडा भागातील सुमारे 193 एकर जमिनीवरून तब्बल 5 दशकांपासून कायदेशीर वाद सुरू होता. या जमिनीचा काही भाग ठाणे महापालिकेने उद्यान आरक्षणाखाली आणला. त्यानंतर संबंधित कंपनीने विकास हस्तांतरण हक्क म्हणजेच TDRची मागणी केली. आणि या TDRचे संभाव्य मूल्य जवळपास 2800 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं. मुंबई उच्च न्यायालयाने जमीन मालकांच्या बाजूने निर्णय दिला. त्यानंतर ठाणे महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पण नंतर समझोता झाल्याची नोंद घेऊन प्रकरण निकाली लागलं. आणि इथूनच प्रश्न उपस्थित होऊ लागले. कारण अनेक पर्यावरणवादी आणि स्थानिक कार्यकर्ते विचारतायत की वन विभागाला सर्वोच्च न्यायालयात पूर्णपणे दाद मागण्याची संधी मिळाली का? सार्वजनिक हिताच्या दृष्टीने सर्व पर्याय वापरण्यात आले का? आणि इतक्या मोठ्या आर्थिक परिणाम असलेल्या निर्णयाची संपूर्ण पारदर्शकता जनतेसमोर आली का? याच प्रश्नांची दखल घेत कॉक्रोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. एका अग्रगण्य वृत्तपत्रातील बातमी शेअर करत त्यांनी या प्रकरणावर प्रश्न उपस्थित केले. आणि त्यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली की आता कॉक्रोच जनता पक्षाचं पुढचं टार्गेट ठाणे महापालिका आणि अप्रत्यक्षपणे शिंदे गट तर नाही ना? कारण विरोधकांचा एक युक्तिवाद असा आहे की ठाणे महापालिका म्हणजे शिंदे यांचा राजकीय बालेकिल्ला. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये ठाणेकरांनी शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा पाठिंबा दिला. महायुती असली तरी सत्ता चालवण्यासाठी आवश्यक असलेलं राजकीय बळ शिंदे गटाकडे. त्यामुळे ठाणे महापालिकेत घडणाऱ्या मोठ्या निर्णयांबद्दल शिंदे गटाला काहीच माहिती नसेल असा दावा विरोधक स्वीकारायला तयार नाहीत. दुसऱ्या बाजूला शिंदे समर्थकांचं म्हणणं वेगळं आहे. त्यांच्यानुसार हे संपूर्ण प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेतून गेलेलं आहे. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आणि प्रशासकीय पातळीवरील निर्णयांनंतरच पुढची प्रक्रिया झाली आहे. त्यामुळे प्रत्येक निर्णयाला थेट राजकीय रंग देणं योग्य नाही. मात्र राजकारणात परसेप्शन म्हणजे वास्तवा इतकंच महत्त्वाचं असतं. आणि इथेच कॉक्रोच जनता पक्षाचा प्रभाव सुरू होतो. कारण अभिजित दिपके आणि त्यांची टीम एखादा विषय निवडते तेव्हा तो फक्त प्रशासनिक मुद्दा राहत नाही, तो सोशल मीडिया कॅम्पेन बनतो. लाखो तरुण त्यावर मीम्स बनवतात, रील्स बनवतात, पोस्ट शेअर करतात आणि काही दिवसांत तो विषय राष्ट्रीय चर्चेचा भाग बनतो. नीट प्रकरणात ते दिसलं. शिक्षण मंत्रालयावर दबाव निर्माण झाला, वेबसाईट बंद झाल्याचा आरोप झाला, सोशल मीडिया अकाउंट्स बद्दल वाद झाला. पण प्रत्येक वेळी एक गोष्ट दिसली, कॉक्रोच जनता पक्ष एखादा विषय हातात घेतो तेव्हा तो विषय चर्चेत राहतो. म्हणूनच आता प्रश्न विचारला जातोय, भाजपनंतर कॉक्रोच जनता पक्ष NDAच्या मित्रपक्षांवर लक्ष केंद्रित करतोय का? कारण आजचा भारत फक्त सभांमध्ये आणि मोर्चांमध्ये राजकारण करणारा देश राहिलेला नाही. आज राजकारण इंस्टाग्रामवर होतं, ट्विटरवर होतं, युट्यूबवर होतं आणि जिथे लाखो तरुण आहेत तिथे नरेटिव्ह तयार होतं.
याच कारणामुळे ठाणे TDR प्रकरणात कॉक्रोच जनता पक्षाची एंट्री राजकीय दृष्ट्या महत्त्वाची मानली जाते। आज प्रश्न फक्त 2800 कोटींचा नाही, प्रश्न आहे पारदर्शकतेचा, प्रश्न आहे निर्णय प्रक्रियेचा, प्रश्न आहे सार्वजनिक हिताचा आणि प्रश्न आहे उत्तरदायित्वाचा। जर सर्व काही नियमांनुसार झालं असेल तर जनतेसमोर संपूर्ण माहिती यायला हवी आणि जर कुठे शंका असेल तर तिचं निरसन व्हायला हवं। पण या सगळ्यातून एक मोठा राजकीय प्रश्न निर्माण झालाय। भाजपला सोशल मीडियावर सतत टार्गेट करणारा कॉक्रोच जनता पक्ष आता शिंदे गटाच्या राजकीय क्षेत्रात प्रवेश करतोय का? आणि जर तसं असेल तर पुढच्या काही महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन डिजिटल विरुद्ध पारंपरिक राजकारणाची लढाई पाहायला मिळू शकते। कारण एकीकडे दशकानुदशके उभे राहिलेले राजकीय बालेकिल्ले आहेत आणि दुसरीकडे मोबाईलच्या स्क्रीनवरून नरेटिव्ह बदलण्याची ताकद मिळवलेली एक डिजिटल चळवळ आहे। आता पाहायचं एवढंच आहे की ठाण्यातलं हे 2800 कोटींचे प्रकरण फक्त एक ट्विट ठरतं की महाराष्ट्राच्या राजकारणातल्या पुढच्या मोठ्या डिजिटल आंदोलनाची सुरुवात। तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं कमेंट करून नक्की कळवा। तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करा। धन्यवाद।